नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस बी भालेराव आणि आज आपण शिकणार आहोत चौथ्या युनिटमधील सेकंड चॅप्टर पी व्ही सिंधू ॲन आयकॉन ऑफ सक्सेस. तर चला सुरुवात करूया वॉर्मिंगअपपासून. चिटचॅट. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण चिटचॅट बघणार आहोत. चिटचॅट या सेक्शनमधील जे उत्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वतः लिहायचे आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी फक्त काही नमुना उत्तरं सांगणार आहे. तर बघूयात. क्वेश्चन नंबर 1, डू यू लाईक टू प्ले वॉच द गेम्स. म्हणजे तुम्हाला गेम्स खेळायला आवडतात का किंवा गेम्स बघायला आवडतात का. माय आन्सर इज यस, आय लाईक टू प्ले वॉच द गेम्स. क्वेश्चन नंबर 2, विच गेम्स डू यू लाईक टू प्ले. तुम्हाला कोणते गेम खेळायला आवडतात. आन्सर फुटबॉल, क्रिकेट, बॅडमिंटन. यू कॅन राईट युअर ओन आन्सर. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट आर सम ऑफ आवर लोकल इंडियन गेम्स. आपले जे लोकल इंडियन गेम्स आहेत, काही लोकल इंडियन गेम्स, त्यांची नावं लिहा. मग आपले लोकल इंडियन गेम्स कुठले आहेत. कबड्डी, खो खो, आट्यापाट्या, लंगडी. दीज आर सम ऑफ आवर लोकल इंडियन गेम्स. क्वेश्चन नंबर 4, हू इज युअर फेवरेट्स पर्सन. हिअर यू हॅव टू राईट द नेम ऑफ युअर फेवरेट स्पोर्ट्स पर्सन. सो माय आन्सर इज सचिन तेंडुलकर, सानिया नेहवाल. देन क्वेश्चन नंबर 5, व्हॉट गेम्स आर प्लेड इन ऑलिम्पिक्स. ऑलिम्पिक ह्या ज्या स्पर्धा असतात, या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुठले गेम खेळले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो ऑलिम्पिक या खेळामध्ये आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, त्यानंतर हॉकी, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल हे सारे आणि यासारखे इतर काही गेम प्रकार खेळले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्पोर्ट्स इक्विपमेंट. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आपल्याला काही स्पोर्ट्स इक्विपमेंट्स दिलेले आहेत, म्हणजे खेळासाठी वापरली जाणारी खेळांची काही साधनं दिलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला राईट द नेम ऑफ द गेम स्पोर्ट्स नियर द स्पोर्ट्स इक्विपमेंट शो बिलो. या ठिकाणी तुम्हाला कोणता इक्विपमेंट कोणत्या खेळण्यासाठी वापरला जातो हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2, मॅच द गेम विथ द प्लेस वेअर इट इज अ प्लेड. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कोणता गेम कोणत्या ठिकाणी खेळला जातो हे लिहायचं आहे की 1 क्रिकेट, बॅडमिंटन, गोल्फ, बॉक्सिंग, स्केटिंग आणि कॅरम. तर मग आपण बघू शकतो की कोणता जो गेम आहे तो कोणत्या ठिकाणी खेळला जातो. तर क्रिकेट जो आहे तो ग्राउंडवर खेळला जातो. मग 1 आन्सर ग्राउंड. बॅडमिंटन आन्सर इज कोर्ट. देन 3rd गोल्फ कोर्समध्ये खेळला जातो. त्यानंतर बॉक्सिंग हा जो खेळ आहे तो ॲरिनामध्ये खेळला जातो. 5th स्केटिंग जो आहे तो रिंगमध्ये खेळला जातो. आणि कॅरम हा जो गेम आहे तो बोर्डवरती खेळला जातो. तर हे आपण बघितले की कोणता खेळ आहे कोणत्या ठिकाणी खेळला जातो. त्यानंतर वळूयात पाठाच्या भागाकडे. पी व्ही सिंधू ॲन आयकॉन ऑफ सक्सेस. तर सर्वप्रथम आपण बघूयात लाऊड रीडिंग ऑफ दिस टॉपिक. P.V. Sindhu or Pusarala Venkata Sindhu is an ace shuttler and silver medalist at 2016 Rio Summer Olympics. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P.V. Ramana and P. Vijaya in the year 1995. Her father was honored with the Arjuna Award for having displayed the excellence in his sport. One of the youngest and the talented badminton players of the contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton rankings for the most part of 2014. P.V. Sindhu started playing badminton from the age of 8 after she drew inspiration from Pullela Gopichand's victory in All England Open Badminton Championship in 2001. That's the reason why she chose badminton over volleyball, although her parents were professional volleyball players. Her initial apprenticeship started with Mehboob Ali at the badminton courts of Indian Railway Institute of Signal Engineering and Telecommunications in Secunderabad. Later she joined the Pullela Gopichand's Badminton Academy to further enhance her sporting skills. Early success. Sindhu's first major recognition came in the form of the 5th Saro All India Ranking Championship
for under 10 category. She also won the singles title at the Ambuja Cement All India ranking. In under 13 category, Sindhu won doubles titles at the IOC All India ranking. Krishna Khitan All India tournament, the Sub Junior Nationals, and the All India ranking in Pune. At the 51st National School Games in India, Sindhu won the gold medal in under 14 category. Sindhu's debut and performance at international level. PV Sindhu didn't take much time to launch and establish herself as a promising player in the global arena. She won a bronze medal at 2009 Sub-Junior Asian Badminton Championships held in Colombo. The star player bagged the silver in the women's singles at Iran Pfizer International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. PV Sindhu's recent recognitions. On 7th July 2012, Sindhu won Asia Youth Under 19 Championship. Sindhu's performance at Malaysian Open 2013 made her win the Medan Grand Prix gold title. The best moment in her career perhaps came in the same year when she became India's first medalist in women's singles at the Badminton World Championships. PV Sindhu ended 2030 on a happy note by winning the Macau Open Grand Prix gold title and also won the Arjuna Award, one of the highest honors for the sportsperson in the country. In 2014, she won back-to-back medals in the World Badminton Championship and became the first Indian to do that. In November 2015, she bagged the successive women's singles title at the Macau Open Grand Prix Gold. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold women's singles title, where she defeated Scotland's Kirsty Golmier in the final. In August, she reached the semi-final of the women's singles event at the 2016 Summer Olympics after defeating the world number 2 Yang Yeon. Sindhu created the history by reaching the finals after beating the Japan's Nozomi Okuhara in the women's singles semi-final in the Rio Olympics. She won a silver medal in the finals, while the gold was taken by the Spain's Carolina Marin. Later, she defeated the Carolina Marin and won 2017 Indian Olympic Super Series title. Noteworthy honors. Among the other noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2050, which is the fourth highest civilian award of India. In 2016, she received the Rajiv Gandhi Khel Ratna Award. The best endorsement of Sindhu has been Gopi Chand's award, words about her dedication and commitment to the sport. The most striking feature in Sindhu's game is her attitude and never say die spirit. PV Sindhu has been pushing the envelope like no young badminton player had done before in the history of women's badminton in India. At an interview, Sindhu was asked how much mentoring guidance her father and mother had been able to give her and how involved they were in her sports career. In her own words, guidance wise, every time I go for national level tournaments, they accompany me there, and when I practice and play, they tell me what I am doing. My dad gives me a summary of how I play, and it is very helpful because as an outsider, those who look at it know more about the game. As a badminton players, we obviously know as a few things, but someone from the outside can pinpoint stuff that we may not have noticed easily. So both as counselors and the parents, it is really helpful. In the same interview, a practical question was asked. It is not possible for a badminton player to win a week in and week out. As a top player, how did she manage to just go to a tournament and psychologically deal with an early loss? Did it hurt when she did not win? To this she replied, if you don't play well and lose in the first round, second round, you feel bad, especially if you are one of the top players, but you need to come out of it and practice harder and identify and learn from your mistakes. I think to come out of it, it takes time,
but ups and downs are always there and you need to cope with it. Hats off to you, Sindhu, and you even greater सक्सेस. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाठाचं लाऊड रीडिंग प्रकट वाचन मी केलेलं आहे. तुम्हीसुद्धा हा जो पाठ आहे पेज नंबर 81 तर पेज नंबर 83 पर्यंत सायलेंट रीडिंग याचं करायचं आहे. आवाज न करता हा टॉपिक तुम्हाला वाचायचा आहे. या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि संपूर्ण लेसन वाचून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पी.व्ही. सिंधू या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूविषयी. पी.व्ही. सिंधू और पू सरला वेंकट सिंधू इज एन एस शटलर. पी.व्ही. सिंधू किंवा तिचे संपूर्ण नाव पू सरला वेंकट सिंधू असे होते. ती एक एस शटलर होती. एस म्हणजे निपुण, कुशल. शटलर म्हणजे टॉप बॅडमिंटन प्लेयर. एस शटलर म्हणजे शी वॉज अन टॉप बॅडमिंटन प्लेयर अँड सिल्वर मेडलिस्ट इन 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. त्या रिओ समर ऑलिम्पिक स्पर्धा ज्या होत्या, ज्या रिओ ऑलिम्पिक्स वॉज अन इंटरनॅशनल मल्टीस्पोर्ट इव्हेंट दॅट वॉज अन हेल्ड फ्रॉम 5 to 21 ऑगस्ट 2016 इन रिओ डी जानेरिओ, ब्राझील. म्हणजे रिओ दी जानेरिओ, ब्राझील या ठिकाणी झालेल्या 2016मध्ये ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होत्या, त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तिने भारतासाठी सिल्वर मेडल जिंकलं होतं. दिस यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बॉर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर्स पी.व्ही. रमना अँड पी. विजया इन द इयर 1995. ह्या तरुण खेळाडूचा जन्म आंध्र प्रदेश या राज्यामध्ये झाला होता 1995मध्ये. तिच्या वडिलांचे नाव पी.व्ही. रमन होते तर तिच्या आईचे नाव पी. विजया होते. हर फादर वॉज हॉनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड फॉर हॅव्हिंग डिस्प्लेड एक्सलन्स इन हिज स्पोर्ट. तिच्या वडिलांनासुद्धा भारत सरकारतर्फे खेळातील उत्कृष्ट योगदानासाठी, भरीव कामगिरीसाठी दिला जाणारा अर्जुन अवॉर्ड हा जो पुरस्कार आहे, त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर्स ऑफ द कंटेम्पररी टाइम्स, Sindhu has featured in top 10 in the world badminton rankings for the most part of 2014. 2014मध्ये तिच्या समकालीन असणाऱ्या कंटेम्पररी म्हणजे तिच्या वयाच्या असणाऱ्या इतर खेळाडूंमधील सिंधू हॅज फीचर्ड. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती पहिल्या 10 लोकांमध्ये होती किंवा 10 खेळाडूंमध्ये होती की जे वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग्समध्ये मोस्ट पार्ट ऑफ द 2014 म्हणजे 2014मध्ये जे पहिले 10 टॉप खेळाडू होते बॅडमिंटन या खेळाचे, त्यापैकी पी.व्ही. सिंधूसुद्धा एक होती. पी.व्ही. सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8. पी.व्ही. सिंधूने तिच्या बॅडमिंटन या खेळाची सुरुवात जी आहे ती वयाच्या 8व्या वर्षापासून केली होती. आफ्टर शी ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद्स विक्ट्री इन ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. तर पी.व्ही. सिंधू जी आहे तिने तिच्या खेळाची सुरुवात वयाच्या 8व्या वर्षी केली होती आणि तिला हा खेळ खेळण्यासाठी पुलेला गोपीचंद जे तिचे गुरु होते त्यांच्यापासून तिला प्रेरणा मिळाली होती. पुलेला गोपीचंद यांनी जो ऑल इंडिया इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2001मध्ये ही जी स्पर्धा झाली होती, या स्पर्धेमध्ये विजयाचा एक इतिहास रचला होता आणि या इतिहासापासून ती प्रेरित झाली होती. दॅट द रिझन वाय शी चूज द बॅडमिंटन ओव्हर द व्हॉलीबॉल. आणि याच कारणामुळे तिने तिच्या घरामध्ये व्हॉलीबॉल हा खेळ तिचे आईवडील खेळत असतानासुद्धा तिने चूज द बॅडमिंटन, तिने बॅडमिंटन या खेळाची निवड केली तिचं स्वतःचं करिअर बनवण्यासाठी ओव्हर व्हॉलीबॉल. ऑल्दो हर पॅरेंट्स वेअर द प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स. आणि तिचे आईवडील जे आहेत ते प्रोफेशनल व्हॉलीबॉल प्लेयर्स होते तरीसुद्धा तिने बॅडमिंटन या खेळाची निवड केली पुलेला गोपीचंद यांच्यापासून प्रेरित होऊन. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ द मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्स ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंहगड सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद. आणि तिचं सुरुवातीचं जे प्रशिक्षण आहे ते मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालं. इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंगल इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग अँड कम्युनिकेशन्स इन सिकंदराबाद.
सिकंदराबाद येथील रेल्वेचं जे इन्स्टिट्यूट आहे सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्स या ठिकाणी तिचं प्रशिक्षण सुरू झालं. लेटर शी जॉईन द पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी आणि त्यानंतर तिने मग पुलेला गोपीचंद यांची जी बॅडमिंटन अकॅडमी आहे ती तिने जॉईन केली. तिच्या ज्या खेळामधील ज्या स्किल्स आहेत त्या इन्हान्स करण्यासाठी, त्या स्किल्स ज्या आहेत त्या वाढविण्यासाठी पुढे जाऊन तिने पुलेला गोपीचंद यांची बॅडमिंटन अकॅडमी आहे ती जॉईन केली. अर्ली सक्सेस, तिला सुरुवातीला जे मिळालेलं सक्सेस आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्नायझेशन केम इन द फॉर्म ऑफ द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप्स फॉर अंडर 10 कॅटेगरी. शी ऑल्सो ओन द सिंगल्स टायटल ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. तर आपण या ठिकाणी बघत आहोत की सिंधूने तिचं जे पहिलं जे यश आहे रिकग्नायझेशन, तिला खेळाडू म्हणून जी मान्यता मिळालेली आहे ती 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये तिला मिळाली होती. ही स्पर्धा जी आहे फॉर अंडर 10 कॅटेगरी होती. 10 वर्षाखालील वयांच्या मुलांसाठी जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये तिने सहभाग नोंदवला होता, घेतला होता. शी ऑल्सो ओन द सिंगल्स टायटल आणि त्या ठिकाणी तिने सिंगल्स टायटल हा जो किताब असतो बॅडमिंटनमध्ये तो तिने जिंकला होता. आता सिंगल्स टायटल म्हणजे काय तर आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, बॅडमिंटन या खेळामध्ये सिंगल्स म्हणजे जो खेळ जो आहे तो विथ 1 प्लेअर ॲट 1 साईड असा खेळला जातो, त्याला आपण सिंगल्स टायटल असं म्हणतो. आणि जेव्हा तो 2 प्लेयर्स ॲट द पर साईड म्हणजे जेव्हा एका बाजूला 2 खेळाडू असतात आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा 2 खेळाडू असतात असं जेव्हा खेळला जातो तेव्हा त्याला डबल्स टायटल असं आपण म्हणतो. तर PV सिंधूने या ठिकाणी 5th सर्व ऑल इंडिया रँकिंग या चॅम्पियनशिपमध्ये अंडर जी 10 कॅटेगरी होती त्यामध्ये तिने सिंगल्स टायटल जो आहे तो जिंकलेला होता. ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग, ॲट द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंगमध्ये तिने तो जिंकला होता. इन द अंडर 13 category सिंधू ओन द डबल्स टायटल ॲट द IOC ऑल इंडिया रँकिंग. आणि जे 13 कॅटेगरीच्या 13 एज आहे त्याच्या खालची जी कॅटेगरी असते त्याच्यासाठी खेळण्यासाठी जी स्पर्धा होते सिंधू ओन्स डबल्स टायटल ऑफ IOC ऑल इंडिया रँकिंग आणि त्यामध्ये सिंधूने डबल्स टायटल जे आहे डबल्स टायटल या ठिकाणी जिंकलेलं होतं. कृष्ण खेतान ऑल इंडिया टुर्नामेंट, त्यानंतर तिने केतन ऑल इंडिया टुर्नामेंट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तिने जिंकलेलं आहे. त्यानंतर द सब ज्युनियर नॅशनल्स अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे आणि सब ज्युनियर नॅशनल्स जी स्पर्धा आहे ती आणि अँड द ऑल इंडिया रँकिंग इन पुणे आणि ऑल इंडिया रँकिंग पुणे ही सुद्धा तिने स्पर्धा जिंकलेली होती. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया सिंधू ओन द गोल्ड मेडल इन अंडर 14 कॅटेगरी आणि 89व्या नॅशनल स्कूल्स गेम ज्या होत्या, ज्या राष्ट्रीय खेळाच्या ज्या स्पर्धा होत्या ज्या की भारतीय स्तरावरती आयोजित केल्या जातात, या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील मुलांच्या ज्या स्पर्धा असतात बॅडमिंटनच्या यामध्ये सुद्धा सिंधूने गोल्ड मेडल हे 51st नॅशनल जे स्कूल गेम्स आहेत त्याच्यामध्ये तिने जिंकलं होतं. सिंधूज डेब्यू अँड परफॉर्मन्स ॲट इंटरनॅशनल लेवल. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत की आंतरराष्ट्रीय स्तरावरती सिंधूने केव्हा पदार्पण केलं आणि तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता कशी मिळाली. PV सिंधू डिड नॉट टेक मच टाईम टू लॉन्च अँड इस्टॅब्लिश हरसेल्फ ॲज अ प्रॉमिसिंग प्लेयर इन द ग्लोबल एरिना. शी ओन अ ब्रॉन्झ मेडल ॲट द 2009 सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप हेल्ड इन कोलंबो. तर PV सिंधूला आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःला लॉन्च करायसाठी, स्वतःचं पदार्पण करण्यासाठी फारसं अवघड गेलं नाही. तिचं जी आशाजनक कामगिरी होती त्या आशाजनक कामगिरीने तिचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक वेगळा ठसा उमटवला आणि त्या ठिकाणी तिने सर्वप्रथम 2009मध्ये ज्या सब ज्युनियर एशियन बॅडमिंटन स्पर्धा ज्या झाल्या होत्या कोलंबोमध्ये, या स्पर्धेमध्ये तिने ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि तिने यशस्वीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती तिने तिचं पदार्पण केलेलं आहे. त्यानंतर द स्टार प्लेयर बॅग्ड सिल्वर इन द वुमन्स सिंगल्स ॲट इराण
Pfizer International Badminton Challenge in 2010 and found a place in the national team at the 2000 Uber Cup. आणि त्यानंतर बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण की पी व्ही सिंधू हिने कधीच मागे फिरून बघितलं नाही. ती एकामागून एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जे किताब आहेत ती जिंकत गेली. त्यानंतर बघू शकतो आपण की इराण फैजल इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज जे आहे की जे 2010मध्ये झालं होतं या स्पर्धेमध्ये आणि ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा तिने सिल्वर जे आहे वुमन्सच्या सिंगल्समध्ये तिने जिंकलेलं आहे. त्यानंतर फाउंड अ प्लेस इन द नॅशनल टीम आणि त्यामुळे तिला एका राष्ट्रीय जी टीम आहे त्या टीममध्ये तिला खेळण्याची संधी मिळाली. 2010 उबेर कप आणि 2010मध्ये जो उबेर कप झाला होता याच्यामध्ये तिला राष्ट्रीय टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. पी व्ही सिंधूज रिसेंट रिकग्नायझेशन. नजीकच्या काळामधील पी व्ही सिंधूचे काही दखल घेण्यासारखे रिकग्नायझेशन्स तिचे काही दखल घेण्यासारखे पुरस्कार. ऑन 7 जुलै 2012 सिंधू ओन एशियन यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012ला सिंधूने एशिया यूथ अंडर 19 ही जी चॅम्पियनशिप आहे ही जिंकलेली आहे. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन द मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. आणि सिंधूची जी कामगिरी आहे त्या कामगिरीमुळे तिला मलेशियन ओपन 2013 जे आहे हे सुद्धा तिने मेडन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जे आहे हे सुद्धा तिने या ठिकाणी जिंकलेलं आहे. द बेस्ट मोमेंट इन हर करियर परहॅप्स केम इन द सेम इयर वेन शी बिकेम द इंडियाज फर्स्ट मेडलिस्ट इन वुमन्स सिंगल्स ॲट द बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि तिच्या जीवनामधील एक महत्त्वाचा क्षण जो आहे तो याच वर्षी आला होता जेव्हा तिने भारतातील पहिली महिला सिंगल्स या प्रकारामध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप जागतिक स्तरावरती बॅडमिंटनमध्ये तिने चॅम्पियनशिप मिळवलेली होती. आणि हा तिच्या आयुष्यातील पहिला जो आहे तो क्षण होता आणि ती भारतातील पहिली महिला जी आहे बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन या वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये ठरलेली होती. त्यानंतर आपण बघू शकतो पी व्ही सिंधू एंडेड 2013 ऑन अ हॅपी नोट बाय विनिंग द मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल अँड ऑल्सो ओन द अर्जुन अवॉर्ड. त्यानंतर पी व्ही सिंधूने 2013 हे जे वर्ष आहे विनिंग मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल 2013मध्ये तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल जिंकलेलं आहे. त्यानंतर अँड ऑल्सो ओन द अर्जुन अवॉर्ड आणि 2000 या वर्षामध्येच तिला अर्जुन अवॉर्ड जो आहे जो की भारत सरकारतर्फे खेळातील योगदानासाठी दिला जातो तो सुद्धा तिला मिळालेला आहे. वन ऑफ द हायेस्ट ऑनर्स फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इन अ कंट्री. इन 2014 शी ओन बॅक टू बॅक मेडल्स इन द वर्ल्ड बॅडमिंटन. 2014मध्ये तिने बॅक टू बॅक म्हणजे एकापाठोपाठ एक अनेक मेडल्स जे आहेत ते बॅडमिंटनच्या जगामध्ये पटकवलेले आहेत. अँड बिकम द फर्स्ट इंडियन टू डू दॅट आणि असं करणारी ती पहिली भारतीय ठरलेली आहे. इन नोव्हेंबर 2015 शी बॅक द सक्सेसिव्ह वुमन्स सिंगल्स टायटल ॲट द मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड. आणि नोव्हेंबर 2015मध्ये तिने पुन्हा एकदा सक्सेसिव्ह म्हणजे एकापाठोपाठ एक वुमन्स सिंगल्स जे आहेत मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड हे सुद्धा टायटल तिने या ठिकाणी जिंकलेलं आहे एकापाठोपाठ एक. द इयर 2016 ब्राउट हर अनादर अचिव्हमेंट ऑफ विनिंग द मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन्स सिंगल्स टायटल. 2016मध्ये तिने पुन्हा एकदा मलेशिया मास्टर्स ग्रँड प्रिक्स गोल्ड वुमन्स सिंगल टायटल हे जिंकलेलं आहे. वेअर शी डिफिटेड स्कॉटलंड्स क्रिस्टी गिलमोर इन द फायनल. ज्या ठिकाणी तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा पराभव केलेला आहे फायनलमध्ये. इन ऑगस्ट शी रीच द सेमीफायनल ऑफ द वुमन्स सिंगल्स इव्हेंट ॲट द 2000 समर ऑलिम्पिक्स आफ्टर डिफिटिंग द वर्ल्ड नंबर 2 यॉंग यॉन. तर ऑगस्टमध्ये सेमीफायनलमध्ये ज्या वुमन्सच्या सेमीफायनल होता सिंगल्सच्या 2016चे जे ऑलिम्पिक्स समर ऑलिम्पिक्स होते यामध्ये तिने डिफिटिंग द वर्ल्ड नंबर 2 यॉंग यॉन नंबर 2 जी खेळाडू होती यॉंग यन हिला तिने त्या ठिकाणी पराभूत केलं होतं. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रीचिंग द
reaching the finals after beating the Japan's Nozomi Okuhara in the women's single semi-final in the Rio Olympics. आणि आता या ठिकाणी सिंधूने तर हिस्ट्रीच तयार केली होती, कारण की ती आता या ठिकाणी फायनल्समध्ये पोहोचलेली होती आफ्टर बीटिंग द जपान्स नोझोमी ओकुहारा. आणि तिने या ठिकाणी जपानची जी नोझोमी ओकुहारा आहे हिला चांगल्या पद्धतीनं धोबीपछाड दिलेली होती आणि अशा पद्धतीनं ती वुमन्सचं जे सिंगल्स आहेत त्याच्या सेमीफायनल्समध्ये ती पोहोचलेली होती इन द रिओ ऑलिम्पिक्स. शी ओन अ सिल्वर मेडल इन द फायनल्स. आणि या पद्धतीने तिने फायनल्समध्ये तिला सिल्वर मेडल जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे. वाईल द गोल्ड वॉज टेकन बाय स्पेन्स कॅरोलिन मरीन. आणि गोल्ड जे पदक आहे ते स्पेन्स कॅरोलिना मरीन हिला मिळालेलं आहे. नोटवर्थी ऑनर्स. Later she defeated Carolina Marin and won the 2000 India Open Super Series title. आणि नंतर मात्र सुपर सिरीज ज्या टायटल होत्या त्यामध्ये तिने त्या कॅरोलिना मरीनचा सुद्धा 2017मध्ये पराभव केला होता आणि इंडिया ओपन सुपर सिरीज टायटल जी आहे ती तिने त्या ठिकाणी जिंकलेली होती. त्यानंतर नोटवर्थी ऑनर्स, काही दखल घेण्याजोगे सन्मान. अमंग द अदर नोटवर्थी ऑनर्स दॅट सिंधू हॅज रिसिव्ड आर द पद्मश्री इन 2015. आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत सरकारतर्फे जे दिले जाणारे सर्वोच्च सिव्हिलियन अवॉर्ड्स असतात त्यामध्ये भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे जे अवॉर्ड आहेत आणि पद्मश्री, यापैकी तिला भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्मश्री अवॉर्ड जो आहे तो 2015मध्ये मिळालेला होता, विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ इंडिया, जो की आपल्या भारतामधील सर्वोच्च 4 नंबरचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. इन 2016 शी रिसिव्ड द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. त्यानंतर 2016मध्ये तिला राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. द बेस्ट एंडॉर्समेंट ऑफ सिंधू हॅज बीन गोपीचंद्स वर्ड्स अबाउट हर डेडिकेशन अँड कमिटमेंट. हे अवॉर्ड तिला मिळालेले होते, परंतु तिला असं वाटतं की सगळ्यात बेस्ट एंडॉर्समेंट आहे ज्यामुळे तिला तिच्या खेळाच्या करिअरला पुष्टी मिळते ते म्हणजे गोपीचंद जे तिचे मार्गदर्शक आहेत त्यांचे जे शब्द होते जे त्यांनी तिच्यासाठी म्हटले होते, हर डेडिकेशन अँड कमिटमेंट, म्हणजे तिचं समर्पण आणि तिची बांधिलकी खेळाविषयी जी आहे. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इज हर ॲटिट्यूड. म्हणजे सिंधूचा जे सगळ्यात चांगलं फीचर आहे ते म्हणजे तिचं जो ॲटिट्यूड आहे, तिची जी खेळामधील वृत्ती आहे आणि नेवर से डाय स्पिरिट, आणि कधीही हार न मानण्याची तिची जी वृत्ती आहे, असं जे तिच्या गुरूंनी तिच्याबद्दल जे शब्द तिला बोलले होते ते तिला असं वाटतं की ते तिच्या खेळाडू असण्याला जास्त पुष्टी देतात त्यांचे ते शब्द. PV सिंधू हॅज बीन पुशिंग द एनवेलप लाईक नो यंग बॅडमिंटन प्लेयर हॅड डन बिफोर इन द हिस्ट्री ऑफ वुमन्स बॅडमिंटन इन इंडिया. आणि आपण असं बघू शकतो की PV सिंधू जे आहे तिने काय केलेलं आहे, पुशिंग द एनवेलप म्हणजे एक्सटेंड द रीच बियॉन्ड व्हॉट इज पॉसिबल, म्हणजे जेवढं देऊ शकते त्याच्यापेक्षाही जास्त देण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे वुमन्सचे जे बॅडमिंटन आहेत इंडियामध्ये या क्षेत्रामध्ये. ॲट अन इंटरव्ह्यू सिंधू वॉज आस्क्ड हाऊ मच मेंटरिंग गायडन्स हर फादर अँड मदर हॅड बीन ॲबल टू गिव्ह हर अँड हाऊ इन्वॉल्व दे वेर इन हर स्पोर्ट्स करिअर इन हर ओवर वर्ल्ड. तिला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलं होतं की तिच्या आईवडिलांचा तिच्या खेळामध्ये मेंटरिंग म्हणून, गुरु म्हणून तिला किती फायदा झाला किंवा त्यांनी तिला किती मेंटरिंग केलं, तिला किती गायडन्स केलेलं आहे. तेव्हा ती स्वतःच्या शब्दामध्ये सांगते, गायडन्स वाईज एव्हरी टाईम आय गो फॉर नॅशनल लेवल टुर्नामेंट्स दे अकंपनी मी देअर. मार्गदर्शनानुसार जर बोलाल तर एव्हरी टाईम आय गो फॉर नॅशनल लेवल, जेव्हा मी राष्ट्रीय स्तरावरती टुर्नामेंट्स स्पर्धा खेळण्यासाठी गेले, दे अकंपनी मी, ते माझ्यासोबत असायचे, माझे पालक माझ्यासोबत असायचे. अँड वेन आय प्रॅक्टिस अँड प्ले, आणि जेव्हा मी प्रॅक्टिस करायचे आणि जेव्हा मी खेळ खेळायचे, दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग, ते मला सांगायचे की मी काय करत आहे. माय डॅड गिव्स मी अ समरी ऑफ हाऊ आय प्ले, माझे वडील मी जे काही खेळायचे त्याबद्दल मला सारांश सांगायचे. अँड इट इज व्हेरी हेल्पफुल, आणि त्याच्यामुळे मला खूप मदत व्हायची. बिकॉज ॲज अ आउटसायडर दोज हू लुक ॲट इट, कारण की ते माझा खेळ जो आहे ते बाहेर बसून ते बघायचे. नो मोर अबाउट द गेम, आणि त्यामुळे मी ज्या चुका करत आहेत हे त्यांना स्पष्टपणे जाणवायच्या किंवा मी काय चांगलं खेळायचे हे त्यांना स्पष्टपणे दिसायचं, कारण की ते एक आउटसायडर म्हणून माझा खेळ बघायचे. ॲज अ बॅडमिंटन प्लेयर्स वी ऑब्वियसली नो अ फ्यू थिंग्स, बॅडमिंटन प्लेयर म्हणून
आपल्याला काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच माहीत असतात, बट समवन फ्रॉम द आउटसाईड कॅन पिन पॉईंट स्टफ. परंतु जो कोणी बाहेरून तुमचा खेळ खेळत असतो, तुमचा खेळ बघत असतो, त्याला निश्चितच तुम्ही काय खेळत आहात, तुम्ही काय चुका करत आहात याबद्दल निश्चितच जास्त माहिती त्या ठिकाणी मिळालेली असते. दॅट वी मे नॉट हॅव नोटीस इझिली. आणि ज्या गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत त्या गोष्टी इतरांच्या मात्र लक्षात येतात. सो बोथ ॲज अ काउन्सलर अँड पॅरेंट्स. आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझे वडील जे आहेत ते एक उत्तम व्हॉलीबॉल प्लेयर होतेच, परंतु काउन्सलर त्यामुळे ते माझे निश्चितच एक चांगले काउन्सलर होते, मार्गदर्शक होते, पॅरेंट्स होते, माझे पालक होते. इट इज रिअली हेल्पफुल. आणि त्यामुळे मला निश्चितच खूप सारी मदत माझ्या करिअरमध्ये मिळालेली आहे. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर अ बॅडमिंटन प्लेयर टू विन वीक अँड वीक आउट. तिला त्याच वेळेला एक प्रश्नही विचारण्यात आला की एका खेळाडूला, बॅडमिंटन प्लेयरला एका वीकमध्ये वीक आउट म्हणजे एव्हरी वीक विदाऊट एक्सपेक्टेशन, म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये तू अशी जिंकत जातेस. ॲज अ टॉप प्लेअर हाऊ डिड शी मॅनेज. आणि एक टॉपची प्लेअर असताना तू सगळं हे कसं मॅनेज करतेस टू गो टू टुर्नामेंट अँड सायकोलॉजिकली डील विथ द अर्ली लॉस. आणि मग तू असं करत असताना जर तुझा आधीच्या खेळामध्ये पराभव झाला असेल तर तू ह्या सगळ्यांशी सायकोलॉजिकली तू कसं मॅनेज करतेस, असा तिला प्रश्न विचारण्यात आलेला होता. डिड इट हर्ट वेन शी डिड नॉट विन. आणि जेव्हा तू जिंकत नाहीस त्यावेळेस तुला दुःख होतं का, असा तिला प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर त्यावेळेला तिनं उत्तर दिलेलं आहे. टू दिस शी रिप्लाइड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज इन द फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड यू विल फील बॅड. तुम्ही जर चांगले खेळले नाही आणि जर तुम्ही पहिल्याच राऊंडमध्ये जर हारले तर दुसऱ्या राऊंडमध्ये खेळत असताना तुम्हाला निश्चितच वाईट वाटतं, एस्पेशली इफ यू आर वन ऑफ द टॉप प्लेयर्स. आणि जेव्हा तुम्ही खूप टॉपचे प्लेयर असतात त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये खेळताना निश्चितच वाईट वाटतं, बट यू नीड टू कम आउट ऑफ इट. परंतु तुम्ही त्याच्यातून लगेच बाहेर आलं पाहिजे अँड प्रॅक्टिस हार्डर. आणि तुम्ही खूप मेहनत घेतली पाहिजे आणि आयडेंटिफाय, तुम्ही स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत अँड लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. आणि तुमच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यापासून तुम्ही शिकायला पाहिजे. आय थिंक टू कम आउट ऑफ इट टेक्स टाईम. आणि जेव्हा आपला पराभव होतो त्याच्यामधून बाहेर येण्यासाठी थोडासा वेळ लागतो, परंतु आपलं जे पेरिस्टन्स आहे, आपली जी हार्डवर्क आहे, आपली जी मेहनत आहे आणि आपल्या ज्या चुका झालेल्या आहेत त्याच्यापासून जर आपण शिकत गेलो तर नक्कीच आपण याच्यापासून बाहेर येऊ शकतो, असं ती या ठिकाणी सांगते. बट अप्स अँड डाऊन्स आर ऑलवेज दिअर अँड यू नीड टू कॉप अप इट. आणि अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये, खेळामध्ये नेहमी अप अँड डाऊन्स असतात, चढ उतार असतात. आपण त्यांच्याशी कॉपअप केलं पाहिजे, आपण त्यांच्याशी स्वतःचं आपलं समायोजन केलं पाहिजे. हॅट्स ऑफ टू यू सिंधू अँड विश यू एव्हर अ ग्रेटर सक्सेस. तर अशा या महान अशा खेळाडूला आपणसुद्धा हॅट्स ऑफ करूयात, तिच्या कामगिरीला सलाम करूयात आणि तिला आपण तिच्या पुढील आयुष्यासाठी, तिच्या पुढील खेळाडूच्या कारकिर्दीसाठी तिला आपण शुभेच्छा देऊयात. सो बेस्ट विशेस टू PV सिंधू.